नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच या विशेष बातमीने सुरुवात करूया. जळगाव जिल्ह्यातील परधाडे गावाजवळ भीषण रेल्वे दुर्घटना घडलेली आहे. आग लागल्याच्या अफवेमुळे चेन ओढण्यात आलेली आहे आणि रेल्वे थांबताच प्रवाशांनी उड्या घेतल्या. मात्र त्याच वेळेला आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने चिरडल्यामुळे 16 प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे, तर 12 प्रवासी हे जखमी झालेत. बघूया. परधाडे गावाजवळची ही दृश्य रेल्वे दुर्घटना किती भीषण होती हे दाखवून देण्यास पुरेशी आहेत. घटनास्थळी मृत आणि जखमी प्रवासी पडलेले होते. पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे येत होती. आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी चेन ओढल्यामुळे पुष्पक एक्सप्रेस थांबल्यानंतर प्रवाशांनी ट्रॅकवरती उड्या मारल्या. मात्र त्याच वेळेला समोरून आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडलं. नेमकी ही दुर्घटना कशी घडली ते आता विस्ताराने बघूया. पुष्पक एक्सप्रेस लखनौवरून मुंबईकडे निघाली होती. जळगावच्या परधाडेजवळ पुष्पक एक्सप्रेसने ब्रेक मारला. अचानक ब्रेक लागल्यामुळे रेल्वे रुळावरती ठिणग्या उडाल्या. आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. अनेक जण लगतच्या रेल्वे रुळावरती उभे होते. त्याच वेळेला मनमाडकडून भरधाव कर्नाटक एक्सप्रेस आली. रेल्वे रुळावरील प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसनं उडवलं. क्या अफवाह फैली थी क्या? कूद लिए थे आदमी वहाँ पे, तो ये भला कि ट्रेन में आग लग गई है। हाँ। तो हम भी लोग सब लोग उतर लिए। उसके बाद एक टीटी बताई इसमें बैठ लो, तो हम लोग बैठ लिए। बहुत यात्री रह गए। बुधवारी दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. काही वेळानंतर पुष्पक आणि कर्नाटक एक्सप्रेस रवाना करण्यात आले. नहीं, बस बोले आग लग गई, ऐसा करके रोक दिया गाड़ी रुकी, बस हम निकलने लगे, सामने से गाड़ी आ गई। कितने लोग 25 से 30 लोग, जो घायल है वो अलग। आग लागल्याची अफवा प्रवाशांच्या मृत्यूचं कारण ठरली आहे. त्यामुळे पुढील काळात रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांनी प्रवासात अफवांमुळे कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केलेली आहे. त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत. आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हँडल करतात. तर जळगाव जवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांवरती पाचोरा इथल्या वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी व्यक्तींची विचारपूस केली आहे. यावेळेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सुद्धा त्यांच्यासोबत होते. तर सध्याची आपण दृश्य बघतोय ती हॉस्पिटलमधली आहेत, ज्या ठिकाणी जखमींना ॲडमिट करण्यात आलेलं आहे, त्यांना उपचार दिले जात आहेत. यावेळेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी व्यक्तींची विचारपूस केलेली आहे. यावेळेला त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे सुद्धा उपस्थित होते. दुर्दैवी घटना आज दुपारी 4:30 ते 5:45च्या सुमाराच्या ठिकाणी घडली. पाचोरा, जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये खेडगाव आपल्या परधाड्या हडसडच्या मध्ये कर्नाटक एक्सप्रेस आणि पुष्पक एक्सप्रेस येत होती. त्यात काहीतरी लोकांना असं वाटलं की पॅन्ट्रीमध्ये काहीतरी आग लागली, धूर निघतोय, त्याला लागून एक डबा होता आणि त्यातील लोकांनी चेन पूल केली आणि त्यातून त्यांनी पटापट खाली उड्या घेतल्या. एक 20-25 लोकांनी मला वाटतं खाली उतरले असतील आणि समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती आणि त्यांना काही त्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये ते ट्रेनखाली काही लोक तर अतिशय वाईट पद्धतीने चिरडले गेलेत. जवळपास मला वाटतं 10 ते 11 जण कॅज्युअल्टी या ठिकाणी म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहेत.
तर या संदर्भातलाच नवीन अपडेट समोर येतोय. रेल्वे जेवण देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच आग लागल्याचा आरडाओरडा करण्यात आलेला आहे. आग लागली, चेन खेचा असं कर्मचारीच ओरडलेले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी हा मोठा दावा केलेला आहे. जळगाव रेल्वे दुर्घटनेप्रकरणी मोठी बातमी समोर येते आहे. रेल्वेमध्ये जेवण देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आग लागल्याचा आरडाओरडा करण्यात आलेला आहे, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय. याच कर्मचाऱ्यांनी आग लागली, चेन खेचा असं सांगितल्याचं प्रवाशांमध्ये त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. लखनऊ से ट्रेन लेके हम लोग कल्याण जा रहे थे. तो क्या हुआ, मतलब एग्जैक्ट ट्रेन में क्या हल्ला मचा, कैसे हुआ सब? वो जो खाना वाना देने आते ना, हाँ उन्होंने आगे गए, वो लोग फिर रिटर्न आके बोलते हैं चेन खींचो, आग लग गई, आग लग गई. उसमें हम लोग आगे वाले डब्बे मतलब जिधर दरवाज़ा था उधर ही बैठे थे, तो धक्के में हम लोग सब लोग गिरने लगे. तो ये लोग आगे चले गए, इन लोग को मैं खींच के बाहर कर दिया और नीचे उतरने के बाद वो ट्रेन के पटरी से हटा दिया, लेकिन वो दादी उधर आ गई सब लोग. तो मतलब ये आपको आग लगी, ये पहले रेल के जो लोग होते हैं, हाँ, उन्होंने जो खाना चिल्ला वगैरह देते हैं, उन्होंने बताया कि पहले- चिल्ला के बोलने लगे चेन खींचो, ये खींचो, उसी गाड़ी में हो गया. लखनऊ से मुंबई जा रहे थे, वहाँ पे फिर अचानक पता चला कि आग लग गई. तो किसने बताया मतलब आग लगी ऐसा हल्ला हुआ. गाड़ी में? कितने हाँ, बजे? अरे यही लगभग 3-4 बजे की बात है शायद. तो सब लोग भागने लगे, मेरा भाई भी था, वो भी उधर भागा. हम लोग फिर बाद में उतरे, गए उसको हेरने लगे, तो वो पड़ा था, तब मिला हम लोग को. कम से कम 5 बजे के आसपास तो बोला कि गाड़ी में आग भी लग गया, तो रस्सी विस्सी खींच के सब लोग भागने लगे थे. तो उधर पीछे से गाड़ी आ रहा, किसी को मालूम नहीं पड़ा. जो दाएं साइड में उतरे थे वो सब बच गए, जो बाएं साइड में उतरे थे ना वो सब लोग गए. तो पीछे से गाड़ी आ रहा था, किसी को मालूम नहीं पड़ा.